चंचल अवखळ मृगनयनी ही तर कृष्णकली 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 आस ज्याची मनी ते नशिबी नसे नशिबी मिळते मनासी न रुचे विधी लिखित हे का कधी कळले कुणा ग्रहांच्या फेऱ्यात कृष्णकली 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 कृष्णकली. नी लग्नाची तारीख सांगितली तर टाळमटाळ करू नकोस. प्रबीरची कुन्नीच्या होणाऱ्या नवऱ्याची बदली तुम्हाला दिल्लीला करावी लागेल. पंडितजींकडे पत्रिका पाहून मी लग्नाची तारीख नक्की केली आहे. 15 एप्रिल ही तारीख तुम्हा दोघांसाठी ठीक राहील. काहीही असो, तुला ऐकावीच लागेल माझी राम कहाणी. इतक्या वर्षानंतर एकच ठरवलं. आम्ही पिवळी कोठी सोडून निघालो होतो. पन्ना रडत होती आणि डॉक्टर रोजी ज्यांच्याबरोबर आम्ही निघालो होतो नैनितालला. ये पन्ना, आलो आपण. कृष्णकली, वेलकम टू द देवदार कोठी. ये बेटा, सांभाळून ये. इथे मी एकटी कशी राहणार? तुझ्या घराच्या जवळ रोझी विले आहे. तिथे बिशप लिया राहतात. त्याच्याच खाली लाल छपराच्या बंगल्यात एक पहाडी कुटुंब आहे. भले लोक आहेत. पन्ना, मी विचार केला, या एकांतात तुझ्या मनातली सारी जळमटं निघून जातील. स्वतःची ओळख होईल. डिफिकल्ट आहे हे, पण इम्पॉसिबल नाही. मी तुझ्याबरोबर आहे. जीसस विल गिव्ह यू स्ट्रेंथ. आणि कली, रेव्हरंड मदरशी माझं बोलणं झालंय. तू माझ्यासाठी इतकं काही करतेस रोझी. उद्या लवकर जायचंय. सकाळची अपॉइंटमेंट आहे. कृष्णकलीचा सगळा इतिहास रेव्हरंड मदरला माहिती आहे. आणि त्याचा काही वाईट परिणाम तिच्यावर झाला तर? फॉर्म भरताना लक्षात नाही आलं सरनेम काय लिहू, खान की मजुमदार. तर
गुड मॉर्निंग मदर. तर मी म्हणत होते, रेव्हरंड मदरनी सजेस्ट केलं की मजुमदार लिहा. बाकी सगळं ठीक आहे, बट आय डू हॅव वन कंडिशन. कॉलेज ॲडमिशन विल बी कन्फर्म ओनली इफ यू अग्री टू हॅव हर ब्लड टेस्टेड. कॉलेजची ब्लड टेस्ट करावी लागेल. आम्ही करवून घेऊ ब्लड टेस्ट. मला बोर्डिंग स्कूलमध्ये का पाठवलं जात आहे अम्मा? शाळेत नाही गेलीस तर तिथल्या तिथेच राहशील. पिवळी कोठीत नाही जायचं? तू ज्या शाळेत जाणारस ना तिथे तुला खूप सारे मित्र मिळतील. खूप खेळशील तू त्यांच्यासोबत. शिक्षण घेऊन मोठं नाव कमावशील तू. खूप मोठी होशील. बडी ती सारखी. Come, my child. आजपासून तू इथेच राहणार आमच्या सोबत. I hope you will be very happy in this school. And one day, school will be so proud of you. Come. Come. पटकन दिवस निघून जातील पन्ना. थोडासा धीर धर. गॉड विल ब्लेस हर. कम. कली गेली. तू पण जातेस रोजी. मी एकदम एकटी इथे. नो पन्ना. गॉड इज विथ यू. फक्त एका गोष्टीची काळजी घे. आता तू इथे. हां, इथे मी आता माझ्या कोठीची पन्नाबाई नाहीये. फक्त कलीची आई आहे. हो. जे घडून गेलं ते काळाच्या काळोखात लुप्त झालं. टेक केअर. गुड बाय. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. Bless you.
गेली ही? विविया, उफ! चल अगं कुठे चाललोय अगं, आपण? तू माझ्या बरोबर चल तर. ओ डिअर सिस्टर रोजी, कृष्णकली मजुमदार तुझी वॉर्ड नसती तर मी तिला कधीच काढून टाकलं असतं. या मुलीला नटण्या मुरडण्यात जेवढा रस आहे त्यातला अर्धा जरी अभ्यासात असता तर तिने आमच्या कॉन्व्हेंटचं नाव उज्ज्वल केलं असतं. अशी इंटेलिजंट स्टुडंट खूप दिवसात नव्हती आली. पण या छोट्या कृष्णकलीच्या कुटील हरकती बघून मी हैराण होत असते. विश्वासच नाही बसत की ही व्हर्जिन मेरीसारख्या भोळ्या चेहऱ्याची मुलगी असं काही करू शकते. काय कमी राहिली आमच्याकडून? बालपणापासून ते या किशोरावस्थेपर्यंत एक एक पायरी ही आमचंच बोट धरून चढली. मला वाटतं की इंटेलिजन्सच्या सोबतच विधात्याने कृष्णकलीला एक जबरदस्त इंट्युशन पण दिली आहे. आणि म्हणूनच कदाचित तिला कळलंय की हिच्या जन्मामागे निश्चितच एखादं रहस्य आहे. फर्दर डिटेल्स वेन वी मीट. तुझी रेव्हरंड मदर. मदर, मी माझ्या बाबांना आजपर्यंत नाही पाहिलं ना. कधी मी त्यांना भेटलीये आणि मी आजपर्यंत त्यांचा फोटो देखील पाहिला नाही. का? Calm down, my precious child. Let me introduce you to your father. Come. तुझा, माझा, आम्हा सगळ्यांचा, सगळ्या जगाचा पिता. Breaker. And when you go home for the holidays, नाही, मला इथेच राहायचंय. मी घरी नाही जाणार. मला इथेच राहायचंय. God, काय झालं कली? तू पण सुट्ट्यांमध्ये घरी जाशील. मग मी कोणासोबत खेळणार, कोणासोबत बोलणार? एक तूच तर आहेस जिला मी. तू नाही जाणार आहे सुट्ट्यांमध्ये घरी? नाही, मला घरी नाही जायचंय. जायचं नाही मला तिथे. तू एक काम कर ना, यावेळी सुट्ट्यांमध्ये माझ्यासोबत माझ्या घरी ये. तिथे आपण खूप खेळू, शिकारीला जाऊ आणि सिनेमा पाहू. पण तुझी आंटी? ती खूप चांगली आहे. मी तिला सांगीन की माझी सगळ्यात चांगली मैत्रीण माझ्या घरी येणार आहे. आता हस ना. प्रिय पन्ना, मला वाटतं कृष्णकलीच्या आयुष्याची दोरी आमच्या हातात ठेवायचा पूर्ण प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. पूर्ण प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. पण एक अदृश्य धागा कदाचित विधात्याने आपल्या हातात ठेवलाय. वाटून सुद्धा ना रेव्हरंड मदर तिला कधी शिस्त लावू शकत, ना मी आणि ना तू. तुझी रोजी. ही शाळेची झंझट संपली. बरं झालं. कॉलेजला तर मी इथे जाणारच नाहीये. फैजाबादला जाणार आहे मी. फैजाबाद? तिथे कोण आहे? विवियनचे बाबा तिथले DM आहेत. लिहिलंय की आम्हाला एकदा शूटिंगला पण घेऊन जातील. ते शिकारीचे पण शौकीन आहेत. आणि विवियनची आंटी अलाहाबादला राहते. अरे कोण आहे ही विवियन? आणि तिचे वडील? ते कोणी असो, तुला त्यांच्याशी देणं घेणं नाहीये. ते कोण आहेत हे तर तुला नाही माहीत. पण माझे बाबा कोण आहेत हे पण तुला माहीत नाहीये.
शाळेत हे सगळं शिकवतात तुला? मोठ्यांशी असं बोलायचं असतं? तू माझा प्रश्न टाळतीयस आई. मला मजुमदार बनवणारा हा आहे कोण? तुझ्या नावाच्या मागे काही रहस्य नाहीये. तुझ्या बाबांशी माझं नाही पटलं आणि आम्ही वेगळे झालो. आता ते कुठे आहेत, काय करतात मला काहीच माहित नाही. खरं सांग कली, मी कधी तुला बाबांचा अभाव जाणवू दिला? कुठली अशी वस्तू आहे जी तू मागितलीस आणि मी नाही दिली? रेव्हरंड मदरनी मनाई केली होती, म्हणाली की मी बिघडवेन तुला, पण मी त्यांचं नाही ऐकलं. किती वेळा सांगशील? ऐकून ऐकून कान किटलेत माझे. तू फारच डिफाईंड होतेस असं पण म्हणाला रेव्हरंड मदर. मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला, कारण मी तुला. मदरला काय हवं होतं? की मी त्यांची धमकी मुकाट्याने ऐकून घेऊ? एक गोष्ट सांग पन्ना, दररोज उशिरा येते का कली? सो लेट? व्यर्थ आहे काही बोलणं. कुठे जाते ही इतका वेळ? काय माहित. म्हणते की ललिताल मलिताल गेली होती, नावेतून फिरायला गेली होती, सिनेमाला गेली होती. रोज? हॅलो कली, इतका उशीर केलास? काही दिवसांपूर्वी माळ्याच्या बांधलेल्या गाईला खुंट्यावरून घेऊन गेला नरभक्षक. मी काही खुंट्याला बांधलेली नाहीये आणि मला खाणारा नरभक्षक अजून जन्माला नाही आला. मी जेवायला वाढते. मला भूक नाहीये, मी चाट खाऊन आलीये. कली, बघितलंस? रोजी आंटी आलीये तुला भेटायला. या वयात तरी कमीत कमी खोटं बोलू नकोस अम्मा. भेटायला नाही, क्वेश्चन्स करायला, उगाचच प्रीचिंग करायला आलीये. बोला. हे वयच असं आहे पन्ना, आपोआप नीट होईल ती. काळजी करू नकोस. हाच विचार करून करून तर दिवस काढते. आई, एक दोस्त आहे, लंचला बोलवले, नंतर सिनेमा, रात्रीपर्यंत परत येईन. अरे हां, तुझ्या विद्युत रंजनच्या बाबतीत आजकाल पेपरमध्ये बरीच चर्चा आहे. मनात येतं की कलीला सांगावं, हे आहेत तुझे बाबा विद्युत रंजन मजुमदार. मानेवर चढून बसून सगळा मंत्रीपणा काढून ठेवेल. हॅलो, मी विद्युत रंजन मजुमदारांशी बोलू शकते का? त्यांना
त्यांना सांगा पन्ना, पन्ना मजुमदार. हॅलो. हां हां, हो हो हो, मी वेट करते. हो. मी पन्ना. रंजन, मी आहे पन्ना. आस ज्याची मनी ते नशिबी नसे, नशिबी मी